आज मी करणार आहे फुलगोबीची भाजी. त्यासाठी पाव किलो फुलगोबी घेतली आहे. त्याला अशा प्रकारे काढून घ्या. बारीक बारीक बाजूला काढा. अशा प्रकारे बारीक करून घ्या. एका कढईमध्ये तेल टाका. तेल चांगलं गरम झाल्यास मोहरी जिरे टाका. चांगल्या प्रकारे कढल्यास त्यामध्ये 1 चमचा काळं तिखट, हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट टाका. कट केलेली फुलगोबी टाका. त्याला 2 मिनिट मिक्स करून घ्या. अशा प्रकारे झाली पाहिजे. त्यानंतर शेंगदाण्याची चटणी टाका. त्यालाही परत मिक्स करून घ्या. 1 वाटी पाणी टाका. चवीनुसार मीठ, कोथिंबीर टाका. त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. बारीक गॅसवर ठेवा. अशा प्रकारे भाजी तयार होत आहे. आपण बघू शकता फुलगोबीची भाजी तयार झाली आहे. एकदम सोपी रेसिपी. ही भाजी फुलका, चपाती, पराठ्यासोबत 1 नंबर लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. या मठ्ठ्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. फुलगोबीची भाजी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.